येस, आजचं सेशन पण महत्त्वाचं आहे. कारण जसं मी म्हटलं प्रत्येक सेशनच महत्त्वाचं आहे. पण मी ठराविक सेशन महत्त्वाचं म्हणतोय याचा अर्थ इंटरव्ह्यूअरला तुम्हाला एक इम्प्रेस करण्यासाठीची एक परफेक्ट प्लेस असते ती जागा आहे, राइट? सो काल आपण पूर्ण लेक्चर राइट. काल आपण पूर्ण लेक्चर हा प्रोग्राम इंटरव्ह्यूअरला कसा एक्सप्लेन करायचा त्याचं हे पाहिलं आणि कम्युनिटीवरती मी तुम्हाला हे पण शेअर केली. राइट. रेकॉर्डेड व्हिडिओची लिंक पण शेअर केली. जस्ट लुक ॲट दिस व्हॉट आय एम सेइंग. तुम्ही जो demo.java टाइप केलाय ना, दिस इज demo.java, राइट? दिस इज ए सोर्स प्रोग्राम. सर असं का म्हणताय, की आम्ही टाइप केलेला प्रोग्राम आहे तो, की तो सोर्स प्रोग्राम आहे, राइट? कारण आता तुम्ही नंबर ऑफ फाइल्स पाहणार आहात. म्हणजे युजर ज्या फाईलमध्ये प्रोग्राम सेव्ह करतो, राइट? युजर ज्या फाईलमध्ये प्रोग्राम सेव्ह करतो, ती सोर्स फाईल असते किंवा सोर्स कोड असतो, राइट? क्लिअर. ठीक आहे. मग आता ह्या फाईलमध्ये किती का क्लास असेल, दॅट डझंट मॅटर. नीट ऐका माझं वाक्य. युजर ज्या फाईलमध्ये प्रोग्राम टाइप करतो किंवा सेव्ह करतो टाइप करून, दॅट इज कॉल्ड ॲज सोर्स प्रोग्राम. ओके. सो दिस इज युअर सोर्स प्रोग्राम. आपण सोर्स प्रोग्राम रन करतो का रे? नाही. कळतंय? का बरं सर? कारण तो ह्युमन अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये लिहिलं. दिस इज सोर्स प्रोग्राम, राइट? हा सीपीयूला कळणार नाहीये, राइट? म्हणून तुम्ही काय केलं बरं? हा प्रोग्राम जर तुम्हाला रन करायचा असेल, तर तुम्ही येस काय केलं? सोर्स प्रोग्रामला तुम्ही जावाचा कंपाइलर वापरून कंपाईल केलं. ओके. आणि जसं काल सांगितलं सोर्स प्रोग्रामला कंपायलरनी कंपाईल केल्यावरती जी फाईल जनरेट होते, दॅट इज कॉल्ड ॲज बाईट कोड. ओके. सो डेमो डॉट क्लास इज ए बाईट कोड. ओके. सो व्हॉट इज इम्पोर्टंट म्हणजे सोर्स प्रोग्रामला तुम्ही जर कंपाईल केलं, राइट? नीट वाक्य आहे का? ही सगळी डायग्राम आज आपल्याला कव्हर करायची. व्हॉट हॅपन्स बिहाइंड द सीन, राइट? सो डेमो.जावा डेमो.जावा मी जावाच्या कंपायलरला दिलं. ओके. सो दिस इज जावा कंपायलर, जावा सी. सो कंपायलरनी डेमो.जावा फाईल घेतली आणि त्याच्या बदल्यात येस मला एक फाईल दिली दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट डेमो.क्लास. ओके. आणि डेमो.क्लासला म्हणजे कंपाइल्ड फाईलला सो दिस इज सोर्स प्रोग्रामचं कंपाइल्ड व्हर्जन आहे. त्याला बाईट कोड असं म्हणतात. सर का बरं बाईट कोड? व्हाय द कोड इज कॉल्ड ॲज बाईट कोड? आम्ही ओपन करून बघू शकतो का? येस, तुम्ही बघू शकता. पण तुम्हाला सगळे हेक्साडेसिमल नंबर दिसतील. नीट ऐका. हेक्साडेसिमल नंबर दिसतील. व्हॉट इज मीन बाय हेक्साडेसिमल नंबर? व्हॉट इज डेसिमल नंबर? डेसिमल नंबर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये 0 to 9 असे 10 डिजिटपासून बनलेले नंबर इज कॉल्ड ॲज व्हॉट? डेसिमल नंबर. हेक्साडेसिमल नंबर म्हणजे काय? हेक्साडेसिमल नंबर म्हणजे काय? 0 to 15 पर्यंत जेवढे नंबर असतात, त्यांना हेक्साडेसिमल नंबर असं म्हणतात, राइट? 0 to 15 पर्यंत जेवढे असतात तेवढे. ओके. येस. त्यातल्या त्यात पण बघा 0 to 9 पर्यंत नंबर्स आहेत आणि 10 म्हणजे ए, 11 म्हणजे बी, 12 म्हणजे 13, 14, 15 आणि 16 असं ए टू एफ म्हणजे सर हेक्साडेसिमल नंबर सिस्टममध्ये यू विल हॅव 16 डिजिट बरोबर ना? 16 म्हणजे 0 to 9
आणि A2F. आता लक्षात घ्या बाईट कोड मधला कुठलाही नंबर घ्या. कुठलाही नंबर घ्या बाईट कोड मधला. कुठलाही नंबर घ्या. कुठलाही नंबर घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला 0 to 9 आणि A to F यापैकीच काही ना काहीतरी दिसेल. बघा ना. 4C6A कुठला पण घ्या तुम्ही राइट कुठला पण. 6F75 तर हे सगळे हेक्साडेसिमल नंबर. आता कन्सर्न असं आहे, सर जावाच्या प्रोग्रामला कंपाईल केल्यावरती जो फाईल बनते त्याला बाईट कोड का म्हणतात? आता बाईट कोडमध्ये जो काही इन्स्ट्रक्शन फॉर्मॅट आहे, राइट? तुम्ही एवढं तर शिकलात प्रोग्रामिंग, की 8 बीट इज इक्वल टू 1 बाईट. 8 बीट इज इक्वल टू व्हॉट? 1 बाईट. बाईट कोडमध्ये जो काही तुमचा डेटा ठेवलाय हा म्हणजे कळलं म्हणजे बाईट क्लासमध्ये जो काही डेटा ठेवलाय तो 1 बाईट या साइजमध्ये ठेवलाय. रादर असं म्हणूया, बाईट कोडमधल्या इन्स्ट्रक्शनचा फॉर्मॅट हा एक-एक बाईटनुसार डिव्हाईड केलेला आहे, सेग्रिगेट केलेला आहे, राइट? ओके. सो म्हणजे समजा जर मी आता इथे थोड्या वेळासाठी तुम्हाला असं बायनरी दाखवलं असतं, अरे हे बायनरी आहे बरं का आणि हा बाईट कोड आहे बरं का. आता मी ह्याला बाईट कोड का म्हणतोय? कारण इन्स्ट्रक्शन बाईट कोड मधली 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8-8 बीटची बनलेली. मग दुसरी इन्स्ट्रक्शन राइट? मग तिसरी इन्स्ट्रक्शन राइट? ओके. लाइक दिस. सो ईच कोड म्हणजे कळलं ना, बाईट कोड मधली प्रत्येक इन्स्ट्रक्शन ही 8 बीटची बनलेली असते. 8 बीट म्हणजे 1 बाईट. म्हणून या बाईट कंपाइल्ड कोडला बाईट कोड असं जावावाल्यांनी नाव दिलं, राइट? सो रादर सोपं असतं रे. कंपाइल्ड कोड किंवा कंपायलरनी जनरेट केलेला कोड, इन्स्ट्रक्शन फॉर्मॅट किती बीटचा आहे? 8 बीटचा आहे. त्यामुळे प्रत्येक इन्स्ट्रक्शन ही 8-8 बीटचीच बनवली जाते. तुम्ही असं इथं प्रोग्रामिंग इंग्लिशमध्ये लिहा, मराठीत लिहा, डझंट मॅटर. तुमचा कंपायलर काय करतोय प्रत्येक ह्या कोडला असं काय ट्रान्सलेट करतो, की प्रत्येक इन्स्ट्रक्शन 8 बीटची बनणार आहे. म्हणून ह्या कोडला बाईट कोड असं म्हणतात. ओके. मग हा बाईट कोड बनल्यावरती तुम्ही काय केलं? तो जावा कमांड वापरली आणि जेव्हीएमला सांगितलं, "प्लीज माझ्यासाठी डेमो डॉट क्लास रन कर." आपण डॉट देत नाही, नुसतं डेमो लिहितो. पण इनडायरेक्टली तुम्ही हेच म्हणत असता, की डेमो डॉट क्लास हा बाईट कोड माझ्यासाठी रन कर. म्हणून तुमचा कॉल ही कमांड दिल्यावरती एका मोठ्या प्रोग्रामला जातो. त्याची पूर्ण जबाबदारी असते, की तुमचा प्रोग्राम रन करून देईल. ओके. सो व्हॉट आय एम सेयिंग आता मला सांगा, हा प्रोग्राम आत्ताच्या घडीला जावा सीनी काय केलंय? कंपाईल केलाय आणि बाईट कोड बनवलाय. आता हा बाईट कोड रन करायची जबाबदारी ज्या प्रोग्रामची असती, त्या प्रोग्रामला JVM असं म्हणतात. दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट? जावा व्हर्चुअल मशीन. ओके. येस सर. म्हणजे सर आत्तापर्यंत स्टोरीत काय घडलं? आमचा बाईट कोड रन करण्यासाठी अशा प्रोग्रामला दिला. दॅट प्रोग्राम इज कॉल्ड ॲज व्हॉट? जावा व्हर्चुअल मशीन. ओके. येस. जावा व्हर्चुअल मशीन. आता पुढे काय होतंय? येस. प्लीज ऑन टाईम अटेंड कनेक्ट व्हा बरं का, नाहीतर सगळे पॉइंटर्स मिस होतील. ओके. सो JVM. आता JVM काय आहे? JVM म्हणतो या बाईट कोडला घ्यायचं. बाईट कोड ना? या बाईट कोडला घ्यायचं आणि रन करायचं आणि युजरला काय जनरेट करायचं? आउटपुट जनरेट करून द्यायचं. ओके. दॅट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ JVM. पण JVM काय म्हणतो, हा जो बाईट कोड आहे ना, हा सीपीयूला कळणारा नाहीये, हा मला कळणारा आहे. आणि ॲक्चुअली कॉम्प्युटरमध्ये एक्झिक्यूट करायची जबाबदारी कुणाची असते रे? जरी आपण म्हणत असलो JVM माझे प्रोग्राम रन करणार आहे. पण लो लेव्हलला जाऊन विचार करा ना, लो लेव्हलला जाऊन असा विचार करा, ॲक्चुअली कॉम्प्युटरमध्ये कोण रन करत असतं इन्स्ट्रक्शन, राइट? रन करणारा कोण असतो बरं ॲट द एंड? येस, दॅट इज कॉल्ड एज ओके. म्हणजे होल अँड सोल सीपीयू इज रिस्पॉन्सिबल. पण सीपीयू काही मनाने चालत नाही. त्याला चालवायला तुम्ही काय इन्स्टॉल केलेली असते? ओएस इन्स्टॉल केलेली असते. क्लिअर सगळ्यांना? सो हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, राइट? येस, की हे ओएस आणि सीपीयू हे दोघे मिळून तुमच्या प्रोग्राम्सना काय करत असतात? रन करत असतात. ॲट द एंड म्हणजे जरी मी म्हणलं ना, की माझ्या ब्राउझरवर HTML रन होतं. पण अहो HTML रन करायला ब्राउझर आहे. पण ब्राउझरला रन करायला कोण लागणार आहे? ऑपरेटिंग सिस्टम लागणार आहे. सीपीयू लागणार आहे. येस. तर नीट ऐका. त्यामुळे जनरली असं म्हटलं जातं जावाचे प्रोग्राम JVMनी रन केले जातात. येस. ॲक्चुअली
बाईट कोड रन करवून द्यायची जबाबदारी जेव्हीएमची. म्हणून म्हणतात की बाईट कोड्स आर एक्झिक्युटेड बाय जेव्हीएम. पण जेव्हीएम साधा प्रोग्राम नाहीये. हा ऑपरेटिंग सिस्टम सारखा खूप मोठा प्रोग्राम आहे. त्याच्या अंडर खूप छोटे-छोटे प्रोग्राम असतात. राइट? मुलांना नेहमी मी सांगतो, की आपल्याला एक-एक गोष्ट पुढे जाऊन कव्हर करायची जेव्हीएममध्ये असलेला एक प्रोग्राम म्हणजे हा, राइट? असे खूप छोटे-छोटे प्रोग्रामपासून जेव्हीएम बनलेला असतो, राइट? नंबर ऑफ प्रोग्राम्स, राइट? ओके. हे पुढे येणार आहे आपल्याला बरं का शिकायचं. म्हणजे लेट्स से सिक्युरिटी मॅनेजर, ओके. अनेक छोट्या-छोट्या प्रोग्राम्सचा बनलेला असतो जेव्हीएम, राइट? लेट्स से जेव्हीएममध्ये बाईट कोड करेक्ट आहे का नाही हे चेक करणारा सिक्युरिटी मॅनेजर, ओके. तुम्हाला जर तुमच्या व्हेरिएबलला मेमरी हवी असेल तर हीप मॅनेजर. मेमरी जर फ्री करायची असेल तर गार्बेज कलेक्टर, राइट? तुमच्या डेमो डॉट क्लासला आता डेमो डॉट क्लास कुठे क्रिएट झाली रे? डेमो डॉट क्लास कुठे क्रिएट झाली आहे? डिस्कवरती. जिला रन करायला रॅमवरती आणावंच लागेल ना. तो आणणारा कोण बरं? क्लास लोडर. ओके. सो असे भरपूर थ्रेड असेल तर थ्रेड मॅनेजर वगैरे, वगैरे. सो नंबर ऑफ प्रोग्राम्सनी बनलेला प्रोग्राम दॅट इस कॉल्ड एज जेव्हीएम. तर ह्याची जबाबदारी असते. हा जो बाईट कोड झालाय ना, हा जो बाईट कोड जनरेट झालाय ना, याला एक्झिक्यूट करून युजरला हेल्लो वर्ल्ड आउटपुट ओके. जेव्हीएम इज रिस्पॉन्सिबल म्हणून असं म्हटलं तर जेव्हीएम हा असा प्रोग्राम आहे, जो रिस्पॉन्सिबल आहे जावाचे प्रोग्राम रन करून द्यायला. पण ॲक्चुअली तो जावाचा प्रोग्राम रन नाही करत. तो बाईट कोड रन करायला रिस्पॉन्सिबल असतो. जावाचा प्रोग्राम तुम्ही लिहिलेला असतो. त्याला कंपाईल करून त्याचा बाईट कोड कन्व्हर्ट करून तुम्ही जेव्हीएमला देत असता. राइट? पण सर बाईट कोड हा काय मशीन कोड नाहीये. कारण आम्हाला तर एवढं शिकवलंय, की मशीन कोड म्हणजे काय? सीपीयूला कळणारा कोड जो 1001 मध्ये असतो. बाईट कोड इज व्हॉट? असा कोड जो जेव्हीएमलाच कळणारा कोड आहे. मग जेव्हीएमची जबाबदारी असते, की ह्या बाईट कोडचं ट्रान्सलेशन आणि एक्झिक्युशन कुणाकडून करून घ्यायचं? येस, कुणाकडून करून घ्यायचं? ओएस कडून करून घ्यायचं. ही जबाबदारी कुणाची असते? जेव्हीएमची असते. राइट? प्लीज थोडंसं बघा कळतंय का? राइट व्हॉट आय एम सेयिंग? ॲट द एंड कुठलाही कॉम्प्युटर असो, ओएस आणि सीपीयू हे मिळूनच तुमचे ॲप्लिकेशन रन करत असतात. म्हणजे हा पेंट ॲप्लिकेशन, हे Google वगैरे, वगैरे सगळं राइट? याला आपण काय म्हणतो? माझ्याकडे Windows ऑपरेटिंग सिस्टम आणि Intelचा प्रोसेसर आहे बरं का किंवा कोण म्हणतं माझ्याकडे Windows Linux ऑपरेटिंग सिस्टम आणि Ryzenचा सीपीयू आहे बरं का. ह्याला काय म्हणतो? व्हॉट इस युअर आर्किटेक्चर? आपण एखाद्या मित्राला म्हणतो ना, "बाबा तुझं आर्किटेक्चर काय आहे? तुझी मशीन कोणती आहे बरं?" त्यास असं नसतं म्हणायचं, "माझी मशीन HPची आहे किंवा Lenovoची आहे." तुम्ही म्हणायचं असतं Windows 11 प्लस Intel Core i5 9th जनरेशन. दॅट इस माय आर्किटेक्चर ऑफ माय मशीन. मग या मशीनला कळणाऱ्या फॉर्ममध्ये तर कोड कन्व्हर्ट करावा लागेल ना. हा बाईट कोड तर सीपीयूला कळणार नाही. सीपीयू म्हणतो मला तर मशीन कोड कळतो. मग जेव्हीएमची जबाबदारी आहे, की जो तुमच्याकडे बाईट कोड आहे त्याला ट्रान्सलेट आणि एक्झिक्यूट कुणाकडून करून घ्यायचं? सीपीयू कडून करून घ्यायचं. हे करवून घेतो म्हणून जेव्हीएमला असं म्हणलं जातं व्हिच इस रिस्पॉन्सिबल टू रन जावा प्रोग्राम. ओके. त्यामुळे मी असं म्हणतोय ह्या बाईट कोडला नंतर, नंतर, नंतर नेटिव्ह म्हणजे तुमच्या मशीनमध्ये विंडोज असेल तर विंडोजला कळणारा, Intel असेल तर Intelला कळणारा किंवा Linux असेल तर Linuxला कळणारा, Ryzen असेल तर Ryzenला कळणारा. म्हणजे नेटिव्ह म्हणजे कळलं ना, रोहित शर्मा हा मुंबईचा नेटिव्ह प्लेयर. मुंबईमध्ये मॅच असल्यामुळे रोहित शर्मा इज अ नेटिव्ह प्लेयर. तसं तुमच्या अंडर लॅपटॉपच्या अंडर द म्हणजे तुम्ही जे ज्याच्यावर जावा इन्स्टॉल केलं त्याच्या अंडर द हुड कोणतं आर्किटेक्चर आहे? त्या आर्किटेक्चरला कळणाऱ्या फॉर्ममध्ये तुमच्या बाईट कोडला ट्रान्सलेट करायचं आणि एक्झिक्यूट करून घ्यायचं. दॅट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ जेव्हीएम. येस, जावाच्या पुस्तकात त्याला नेटिव्ह कोड म्हणलंय, पण जनरली आपण काय म्हणतो माहिती मशीन. बोथ वर्ड्स आर करेक्ट. बरं करेक्ट. म्हणजे सर सोर्स प्रोग्रामचं कन्व्हर्जन बाईट कोडमध्ये झालं. बाईट कोडचं कन्व्हर्जन जेव्हीएमनी कशात केलं? नेटिव्ह कोडमध्ये केलं आणि नेटिव्ह कोड सीपीयू कडून काय करून घेतला? एक्झिक्यूट करून घेतला आणि त्या बदल्यात तुम्हाला काय दिलं? आउटपुट दिलं. दिस हॅपन्स व्हेनेव्हर यू रन एनी जावा प्रोग्राम. आता विशेष महत्त्वाचं सर बाईट कोड. आता तुम्हाला कळतंय का? जावा लँग्वेजचं बाईट लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट करायला ट्रान्सलेटर लागणार. मग बाईट लँग्वेजचं मशीन कोडमध्ये ट्रान्सलेट करायला काय लागणार? जो ॲप्लिकेशन वापरलाय जावाने, त्या ॲप्लिकेशनला काय म्हणतात माहिती इंटरप्रिटर असं म्हणतात.
म्हणजे सर JVMमध्ये जावाचा बाईट कोड रन करणारा ॲक्चुअल कोण आहे? इंटरप्रिटर आहे. इनिशियली इंटरप्रिटर होता. नंतर नंतर जसं जावा अपग्रेड होत गेलं, त्यांनी JIT नावाचा जस्ट इन टाईम कंपाइलर ॲड केला आणि हे दोघं मिळून जावाचा बाईट कोड रन करायला लागले. ओके. हे प्रोग्राम आहेत. ह्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत ना, ते मी पुढे सांगेन तुम्हाला बरं का, टेन्शन नका घेऊ. पण आज आपल्याला काय लागणार आहे? आज आपण काय शिकतोय? जावाचा प्रोग्राम जावा कमांड दिल्यावरती कुणी रन केला बरं? तर JVMनी रन केला बरं. मग JVMमध्ये कुणी रन केला बरं? JVMमध्ये कुणी रन केला बरं? JIT आणि इंटरप्रिटरनी रन केला. JIT आणि इंटरप्रिटर हे दोघे मिळून बाईट कोडला मशीन कोडमध्ये ट्रान्सलेट करतात आणि कडून एक्झिक्यूट करून घेतात. दॅट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ JIT आणि इंटरप्रिटर. मग मे बी तुमच्या प्रोग्राममध्ये तुम्ही उद्या व्हेरिएबल डिक्लेअर केली, त्याला मेमरी देणारा हीप मॅनेजर. तो बाईट कोड आता मग काल बघितलं ना तुम्ही, काल हे वाक्य आठवतंय तुम्हाला? जेवढे डॉट क्लास हे वाक्य आठवतंय? जेवढे तुम्ही क्लासेस लिहाल, तेवढ्या डॉट क्लासच्या फाईल बनतात. मग एखादी डॉट क्लासची फाईल रॅममध्ये आणायची असेल, तर तुम्हाला काय लागेल? क्लास लोडर. मेमरी फ्री करायची असेल तर काय? सो तसं तुम्ही प्रोग्राम कराल तशी ह्यांची गरज पडणार आहे, राइट? आत्ताच्या घडीला आपला काय आहे? प्रोग्राम येतोय, कंपाइलर कंपाईल करतोय, इंटरप्रिटर त्याला रन करतोय आणि तुम्हाला आउटपुट, राइट? So this is happening when you are compiling and executing Java program. इंटरप्रिटर आणि JIT हे दोघे मिळून बाईट कोडला ट्रान्सलेट पण करतात. कारण बाईट कोडचं ट्रान्सलेशन मशीन कोडमध्ये पण झालं पाहिजे आणि त्याचं एक्झिक्युशन पण करून घेतलं पाहिजे. म्हणजे ह्या दोघांची जबाबदारी काय आहे? ट्रान्सलेट माय बाईट कोड इंटू रिस्पेक्टिव्ह आर्किटेक्चर. रिस्पेक्टिव्ह आर्किटेक्चर म्हणजे काय? तुझ्याकडे Intel असेल तर Intelला कळणारा कोड मी जनरेट करतो. तुझ्याकडे जर Ryzen असेल तर Ryzen, तुझ्याकडे जो CPU त्या CPUला कळणारा मी कोड जनरेट करणार. दॅट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ व्हॉट? दीज 2 मॉड्यूल्स. मग मे बी तुमच्या प्रोग्राममध्ये व्हेरिएबल असतील, तर मग हीप मॅनेजर येऊन तुम्हाला मेमरी देईल. नको असेल तर गार्बेज कलेक्टर त्यांची मेमरी फ्री करेल. राइट? सो अशा प्रकारे JVM इज रिस्पॉन्सिबल टू ट्रान्सलेट बाईट कोड किंवा JVM इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट? एक्झिक्युशन ऑफ युअर बाईट कोड. पण ॲट द एंड इन्स्ट्रक्शन रन करणारा कोण असतो? CPUच असतो, राइट? JVM त्यांच्याकडून करवून घेतो. म्हणून असं म्हटलं जातं JVM इज रिस्पॉन्सिबल टू एक्झिक्यूट. तर तुम्हाला कित्येक पुस्तकांमध्ये हे दिसणार नाही. तुम्हाला माहिती आहे? तुम्हाला डायरेक्ट आहे ना, हे डायरेक्ट हे असं दिसतं. इथं आउटपुट येतं असं दाखवतं. इन रिअॅलिटी लक्षात ठेवा. मला सांगा, तुमच्या मशीनवर सीपीयू आहे, सगळं आहे, सगळं आहे. सॉरी, JVM आहे, सीपीयू आहे, सगळं आहे. मला सांगा, तुमच्या कॉम्प्युटरमधनं मी OS काढली, जावाचा प्रोग्राम रन करू शकाल का रे तुम्ही? किंवा मी सीपीयूच काढून घेतला, करू शकाल का तुम्ही? भले तुमच्याकडे OS पण आहे, सगळं आहे. इमॅजिन करा फक्त एवढीच गोष्ट मी तुमच्या कॉम्प्युटरमधनं काढली, चालू पण होणार नाही. तेच तर सांगतो ना पोरांना, की मान्य वाक्य पुस्तकात आहे, की JVM एक्झिक्यूट जावा कोड. पण ॲक्चुअली रिअॅलिटीमध्ये एक्झिक्यूट कोण करत असतात? सीपीयूच करतात प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये. तर त्यामुळे मी असं म्हणतो, JVM मधला JIT आणि इंटरप्रिटर ह्यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? तुमच्या बाईट कोडला नेटिव्ह कोडमध्ये कन्व्हर्ट करायचं आणि रिस्पेक्टिव्ह OS आणि CPUला कळणारा कोड जनरेट करायचा, म्हणजे नेटिव्ह कोड जनरेट करायचा आणि तो त्यांच्याकडून एक्झिक्यूट करून. ओके? येस. मला सांगा ऑनलाईन प्लीज, मला आवडेल. इथपर्यंत काही कळलं नाही असं काही आहे का? एनिथिंग. मला अजून एक्सप्लेन करायचं झालं नाही बरं का. एनिथिंग. काही कळलं नाही असं काही आहे का? कारण इंटरव्ह्यूअर असा प्रश्न विचारतो तुम्हाला, असा प्रश्न विचारतो, JIT आणि इंटरप्रिटर या दोघांचा रोल काय आहे JVM? हे विचारतो तो आवाज. अरे हां, त्यांचा रोल काय आहे बाबा? की का बरं वापरायचं? राइट? नीट ऐका स्टोरी, राइट? मी काय म्हणलं रे, ह्या मॉड्यूलची गरज काय आहे? तुम्ही केलेल्या सोर्स प्रोग्रामला ट्रान्सलेट पण करायचं आणि एक्झिक्यूट पण करून घ्यायचं. असे अझ्युम करू, की सुरुवातीला हे बरोबर फक्त इंटरप्रिटर होता. JVMमध्ये फक्त काय होता? इंटरप्रिटर होता, राइट? असं अझ्युम करू, राइट? ओके. समजा हा कोड तुम्ही केलेला आहे. system.out.println. ओके. system.out.println Java system.out.println
टीसी आहे. सो सपोज ही एक लाईन आहे आणि नंतर तुम्ही एक फॉर लूप लिहिताय. आय इक्वल टू 1, आय लेस दॅन ऑर इक्वल टू 10, आय प्लस प्लस. ओके. आणि ह्याच्यामध्ये एक लाईन आहे. लेट्स से हेलो वर्ल्ड. अझ्युम करू की हा कोड आहे ना, फक्त इंटरप्रिटर असताना कसा रन केला जाईल आणि जे-आय-टी आणि इंटरप्रिटर असताना कसा रन केला जाईल हे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. म्हणजे जे-आय-टी आल्यामुळे कोड लवकर एक्झिक्यूट व्हायला लागले. सिस्टमचा परफॉर्मन्स वाढला आणि कमीत कमी वेळात बाईट कोड एक्झिक्यूट होऊन युजरला आउटपुट यायला लागलं. आता हे कसं हे एक्सप्लेन करा म्हणलं की मुलांना येत नाही, राइट? आता मला सांगा, जनरली इमॅजिन करू की इंटरप्रिटर नाही, सॉरी जे-आय-टी नाहीये. नुसताच इंटरप्रिटर आहे, राइट? सांगा, या केसमध्ये पहिला जे कसा काम करायचा? व्हॉट इज रोल ऑफ इंटरप्रिटर? बाईट कोडला बाईट कोडला नेटिव्ह कोडमध्ये किंवा मशीन कोडमध्ये एक्झिक्यूट करायचं आणि आउटपुट आणून द्यायचं. तर आपण गणिताला काय करू माहिती का? ज्यावेळेस हा इमॅजिन करा बरं का, जरी हा मी जावाचा कोड लिहिला असला तरी त्याला कंपाईल केल्यावर बाईट कोड जनरेट झाला असं समजा. म्हणजे समजा हा बाईट कोड आहे थोड्या वेळासाठी. प्लीज लक्ष द्या बघा मी काय बोलतो, राइट? आता मला सांगा, ही लाईन तुम्ही घ्याल, त्यावेळेस किती वेळ जाईल बरं जे-व्ही-एमचा? येस. त्या लाईनला तुम्ही ट्रान्सलेट केलं. ट्रान्सलेट म्हणजे काय? बाईट कोडला नेटिव्ह कोडमध्ये कन्व्हर्ट केलं आणि त्याला एक्झिक्यूट केलं. म्हणजे असं मानायचं आपण ट्रान्सलेशनला 1 नॅनो सेकंड आणि एक्झिक्युशनला 1 नॅनो सेकंड. टोटल 2 नॅनो सेकंड्स गेले, राइट? सेम खालची लाईन सुद्धा ही जी आहे, ही सुद्धा रन करायला तेवढाच वेळ जाईल. म्हणजे टोटल किती गेले? 4 नॅनो सेकंड. आता हे लूप 10 टाइम्स रन होणार आहे. म्हणजे तुम्हाला 10 टाइम्स हॅलो वर्ल्ड येणार आहे. म्हणजे एवढं तर कळतंय तुम्हाला 1, 2, 3, 4 असं किती टाइम्स रे? 10 टाइम्स. आता मी इथे एवढं लिहित नाही, पण असं म्हणू 10 टाइम्स. त्याच गोष्टी घडणार आहेत. बरोबर का? सांगा, हा बाईट कोड नुसता इंटरप्रिटर असलेल्या ओल्ड जे-व्ही-एममध्ये जर रन करायला दिला असता, तर किती वेळ लागला असता? व्हॉट इस टाईम कॉम्प्लेक्सिटी? येस, सांगा. एक डॉट डॉट वाली लाईन म्हणजे 1 नॅनो सेकंड. किती वेळ लागला असता? 24 नॅनो सेकंड. कारण का? इंटरप्रिटर दरवेळेस ही लाईन घेणार आहे, तिला ट्रान्सलेट करणार आहे, एक्झिक्यूट करणार आहे. परत आय प्लस प्लस होईल. I1 चा 2 होईल. 2 लेस दॅन ऑर इक्वल टू 10 येस. परत ह्या लाईनला ट्रान्सलेट केलं जाणार आहे. परत एक्झिक्यूट केलं जाणार आहे. परत आय प्लस प्लस होईल. 3 लेस दॅन ऑर इक्वल टू 10 येस. राइट? परत ह्या लाईनला ट्रान्सलेट केलं जाणार आहे आणि एक्झिक्यूट केलं जाणार. म्हणजे एव्हरी टाईम इंटरप्रिटर असा असा ट्रान्सलेटर आहे, जो ती लाईन ट्रान्सलेट जेवढ्या वेळा येईल तेवढ्या वेळा करणार आहे, तिला एक्झिक्यूट करणार. त्यामुळे टोटल बघा 1, 2, 3, 4 बरोबर ना? हे 10 टाइम्स, हे 10 टाइम्स 20 प्लस 4 24 नॅनो सेकंड. जावाला हे कळलं. जावा काय म्हणली रे? याचा मशीन ट्रान्सलेट करून मशीन कोड जनरेट केला कळलं. याचा मशीन कोड जनरेट केला केलं. पण हॅलो वर्ल्डचा मशीन कोड 10 वेळा का ट्रान्सलेट केला? एकदा ट्रान्सलेट केला असता तरी चाललं असतं ना रे. मला सांगा, याचा मशीन कोड 10 वेळा ट्रान्सलेट केला तरी तोच बायनरी येणार आहे आणि एकदा केला तरी तोच येणार आहे ना. येस. हे ओळखलं, हे ओळखलं. कळलं का? येस. नीट लक्ष द्या. ह्या इथं हा बाईट कोड एकदाच ट्रान्सलेट केला. प्लीज लक्ष द्या. एकदाच. रेड लाईन म्हणजे काय? एकदाच ट्रान्सलेट केला आणि 10 टाइम्स, 10 टाइम्स तुम्ही काय केलं? रन केलं. ओके. 10 टाइम्स तुम्ही काय केलं? रन केलं. क्लिअर? 10 टाइम्स तुम्ही रन केलं. म्हणजे ज्यावेळेस जावानी जे-आय-टी इंट्रोड्यूस हे झालं कसं ते सांगतो मी. म्हणजे जे-आय-टी प्लस इंटरप्रिटर आला ना, त्यावेळेस मग जावानी बरं इंटरप्रिटरचं ठरलेलं रोल काय आधीपासून? प्रत्येक लाईन घ्यायची, तिला ट्रान्सलेट करायचं, एक्झिक्यूट करायचं. प्रत्येक लाईन घ्यायची, त्याला ट्रान्सलेट करायचं, एक्झिक्यूट करायचं. त्यामुळे ही लाईन जर 10 वेळा रन होणार आहे, तर इंटरप्रिटर काय म्हणला, मी तिला 10 वेळा कंपाईलच करणार आहे. मग जावावाल्यांनी जे-आय-टी जस्ट इन टाईम नावाचा कंपायलर किंवा जस्ट इन टाईम सारखा प्रोग्राम इंट्रोड्यूस करून जगाला सांगितलं, की जे-आय-टी हा असा कॉम्पोनंट आहे, जे-आय-टी हा असा कॉम्पोनंट आहे, राइट? जिथं सिंगल लाईन आहेत ना, त्या लाईन रन करायची जबाबदारी कुणाला दिली गेली? इंटरप्रिटरला दिली.
ओके. आणि जिथे लूपिंग स्टेटमेंट आहेत, म्हणजे एकच गोष्ट अनेक वेळा करावी लागणार आहे. ती जबाबदारी कुणाला दिली? जे-आय-टीला दिली गेली आणि जे-आय-टीला सांगितलं जस्ट इन टाईम कंपाइलरला, की तू हे एक्झिक्यूट आणि ट्रान्सलेट कर. आणि जे-आय-टीला मग जे-आय-टीला कडे जो जो कोड जातो ना, जे-आय-टी तो एकदाच ट्रान्सलेट करतो आणि तुम्ही म्हणाल तेवढ्या वेळा त्याला एक्झिक्यूट करून देतो. मग मला सांगा या सिनेरिओमध्ये टाईम कॉम्प्लेक्सिटी काय झाली? ही लाईन ट्रान्सलेट करायला 1 नॅनो सेकंड, एक्झिक्यूट करायला 1 नॅनो सेकंड. ही लाईन ट्रान्सलेट करायला 1 नॅनो सेकंड, एक्झिक्यूट करायला 1 नॅनो सेकंड. टोटल 4 नॅनो सेकंड झाले. ही लाईन ट्रान्सलेट एकदाच होणार आहे म्हणून 1 नॅनो सेकंड. एक्झिक्यूट मात्र 10 टाइम्स होणार आहे म्हणून 10 नॅनो सेकंड. मग मला सांगा या कोडची टोटल टाईम कॉम्प्लेक्सिटी काय झाली? टोटल टाईम कॉम्प्लेक्सिटी इस टोटल टाईम कॉम्प्लेक्सिटी इस किती? हे हे 4, हे 5, 5 प्लस 10, 15 नॅनो सेकंड. म्हणून म्हणतात जावानी जे-आय-टी कॉम्पोनंट जेव्हापासून इंट्रोड्यूस केला तेव्हापासून जावाचा बाईट कोड पहिल्यापेक्षा लवकर रन व्हायला लागला. त्याला म्हणतात सिस्टमचा किंवा ॲप्लिकेशनचा परफॉर्मन्स इम्प्रोव्हाईज करायला जावानी जस्ट इन टाईम ट्रान्सलेटर किंवा कंपायलर दिला. ज्याचं काम होतं बाईट कोडला ट्रान्सलेट करायचं आणि एक्झिक्यूट करून घेते. तर मग त्याच्या आधी इंटरप्रिटर पण करत होता. पण इंटरप्रिटरचा बिहेवियर कसा आहे कळलं तुम्हाला? तो दिलेली लाईन मला सांगा हॅलो वर्ल्ड गणिताला तुम्हाला सांगतो. मला सांगा, हॅलो वर्ल्डचा मशीन कोड जर जनरेट केला, तर आपण गणिताला पकडू तो असा येणार आहे 1010. आता मला सांगा, ही लाईन 10 वेळा जर ट्रान्सलेट केली, तर मग तुम्हाला कळलं का रे मला काय म्हणायचंय? ही लाईन 101010 ही लाईन 10 वेळा जर ट्रान्सलेट केली, तरी सेमच कोड येणार आहे ना. कळलं का? एकदा करा किंवा 10 वेळा करा, तोच कोड येणार आहे. मग हेच जे-आय-टीने ओळख जे-आय-टी म्हणतोय या लाईनचा दर म्हणजे जेव्हा लूप रन होईल, तेव्हा ही लाईन ट्रान्सलेट करत बसण्यापेक्षा मी काय करेन, तिला एकदाच ट्रान्सलेट करेल आणि तुम्ही म्हणाल तेवढ्या वेळा मी एक्झिक्यूट तर तेवढ्या वेळा करावी लागेल ना, तेव्हाच तर आउटपुट 10 टाइम्स येईल. इम्पोर्टंट काय माहिती का? मल्टिपल टाईम ट्रान्सलेशन करायचा टाईम जे-व्ही-एमनी सेव्ह केला. त्यामुळे इथं जे तुमचे एक्स्ट्रा 9 सेकंड जात होते ना, ते सेव्ह सो हा फरक आहे. विथआऊट जे-आय-टी आणि विथ जे-आय-टी जर ॲप्लिकेशन तुम्ही रन केलं तर. सो या केसमध्ये हे बिहेवियर मिळतं आणि जे-आय-टी आणि इंटरप्रिटर म्हणजे आत्ताच्या सगळ्या जे-डी-केमध्ये जे-आय-टी आणि इंटरप्रिटर आहे. इनिशियली तो नव्हता. इंटरव्ह्यूअर विचारतो, "हाऊ द परफॉर्मन्स ऑफ ॲप्लिकेशन इस इम्प्रूव्ड बिकॉज ऑफ जे-आय-टी ते मला सांग." आणि ज्यावेळेस बघा जे-आय-टी ह्या साध्या बघा ही लाईन ज्या सिंगल लाईन आहेत ना, त्या इंटरप्रिटरच रन करणार. ज्या लाईन लूप्समध्ये रिपीटेडली तुम्हाला रन कराव्या लागणार आहेत, ती जबाबदारी जे-व्ही-एम कुणाला देणार आहे? जे-आय-टीला देणार आहे. म्हणून मी मुलांना असं म्हणतो, बाईट कोडला ट्रान्सलेट आणि एक्झिक्यूट कोण करतो? तर जे-आय-टी आणि इंटरप्रिटर दोघं एकमेकाचा हात पकडूनच असतात. ती दोघं मिळून रन करतात, असं इंटरव्ह्यूअरला उत्तर. मग मला सांगा, हू इज रिस्पॉन्सिबल टू एक्झिक्यूट जावा प्रोग्राम से जे-व्ही-एम. उद्या इंटरव्ह्यूअर विचारेल जे-व्ही-एममध्ये कोण? तर त्याला सांगा जे-आय-टी अँड इंटरप्रिटर इज रिस्पॉन्सिबल टू एक्झिक्यूट माय बाय कोड. क्लिअर सगळ्यांना? सो एखादा जावाचा प्रोग्राम तुम्ही कंपाईल करता आणि रन केल्यावर हॅलो वर्ल्ड येतं, तेव्हा बिहाइंड द सीन एवढं सारं घडलं. कळलं? येस, ऑनलाईन प्लीज यू कॅन टाइप वाय जर तुम्हाला हे कळलं असेल. तो प्रश्न विचारू शकता. माईक कनेक्टेड आहे. हे कळलं का? म्हणजे जे इंटरप्रिटर काय आहे माहिती आहे का? तुम्हाला दाखवतो एक उदाहरण. इंटरप्रिटर हा असा प्रोग्राम आहे, जो प्रत्येक कोड बघा मी आता प्रूफ देतो तुम्हाला राइट. आय विल गिव्ह यू प्रूफ ऑफ इट राइट. मी एक Pythonचा प्रोग्राम लिहितो. Python इज इंटरप्रिटेड लँग्वेज ना रे. A.py राइट. जस्ट लूक ॲट दिस. Python इज इंटरप्रिटेड लँग्वेज. बघा मी इथं लिहितो प्रिंट fy प्रिंट sy. इंटरप्रिटेड लँग्वेज काय करते रे? प्रत्येक लाईनला घेते. Python इज इंटरप्रिटेड म्हणजे Python इंटरप्रिटर वापरतो. Python ह्या लाईनला ट्रान्सलेट करतो, एक्झिक्यूट करतो. ट्रान्सलेट करतो, एक्झिक्यूट करतो. ट्रान्सलेट करतो, एक्झिक्यूट करतो. खरं का काय? बघा तुम्हाला प्रूफ देतो. 2 मिनिटात प्रूफ देतो. फक्त बघा आता मी काय सांगतोय ते राइट. py
डेमो डॉट ए डॉट पी वाय ना. बघा आलं का आउटपुट FYSYTY. आता बघा मी गंमत काय करतो, तिसरा प्रिंट आहे ना, तिसरा प्रिंट त्याच्यात एरर आणतो, एरर. मुद्दामून एक डबल कोटच देतो. आय नो दिस इज एरर. मग मला सांगा सी जावामध्ये कोडच कंपाईल झाला पाहिजे, कंपाईलच झाला नाही पाहिजे. पण पायथन कंपायलर वापरतच नाही. त्यामुळे पायथन काय विचार करणार, मी पहिली लाईन घेणार, ही ओके आहे का? आहे. मग हिला ट्रान्सलेट करणार, म्हणजे माझ्या सीपीयूला कळेल त्या भाषेमध्ये, त्याला लागलंच एक्झिक्यूट करणार. ही लाईन घेणार, हिला लागलंच ट्रान्सलेट करणार, सॉरी तिला ट्रान्सलेट करणार, लागलंच एक्झिक्यूट करून घेणार. आता ही लाईन तुम्ही ट्रान्सलेट करायला जावाल मशीन कोड, त्यावेळेला कळेल अरे ह्या तर लाईनला एरर आहे. ओके? येस. किंवा तुम्ही असं करा, तुम्हाला सगळ्यात बेस्ट लाईन देतो, बळच असं करा, आन्सर इज इक्वल टू 3+5 करायला पाहिजे ना, मी बळच 3+ इंडिया करतो. आता तर एरर आहे ना ह्या लाईनला, कारण नंबरचं आणि स्ट्रिंगचं कसं ॲडिशन करू शकतो? येस. आता बघा, नीट ऑब्झर्व्ह करा रे. येस, तरी पण तुम्हाला स्क्रीनवर बघा एफ-वाय आलेला आहे. का बरं एफ-वाय आला? ही लाईन ट्रान्सलेट केली, तिचा नेटिव्ह कोड बनला, तुम्हाला आउटपुट आलं. ही लाईन ट्रान्सलेट केली, पायथनच्या इंटरप्रिटरनी सीपीयूकडून एक्झिक्यूट करून घेतली म्हणून तुम्हाला आउटपुट आलं. आता ही लाईन ट्रान्सलेट करायला गेलं त्याला कळलं अरे इंटिजरची स्ट्रिंगची ॲडिशन होऊच शकत नाही म्हणून तुम्हाला एरर. दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू से, की प्लीज आता बघा बरं, जावाचा फक्त इंटरप्रिटर होता. ओन्ली इंटरप्रिटर होता. त्यावेळेस त्याला काय कळणार आहे? इट इज लाइक आपण मराठीत म्हणतो ना, सांग का म्या. एक लाईन घे. हे रेड कलर म्हणजे काय ठरलंय आपलं? टी फॉर ट्रान्सलेट आणि ग्रीन कलर म्हणजे काय ठरलंय? ई फॉर एक्झिक्यूट. ट्रान्सलेट कर, लागलंच त्याला एक्झिक्यूट कर. ट्रान्सलेट कर, लागलंच त्याला एक्झिक्यूट कर. ट्रान्सलेट म्हणजे आता हॅलो वर्ल्ड जर तुम्ही 10 वेळा रन करणार आहात, तर इंटरप्रिटर कसं आहे सांग का मी. तो 10 वेळा त्याला ट्रान्सलेट म्हणजे इथं हॅलो वर्ल्डला ट्रान्सलेट करणार, एक्झिक्यूट करणार. परत हॅलो वर्ल्डला ट्रान्सलेट म्हणजे तुम्हाला माहिती आहे सेमच बाय मशीन कोड बनणार आहे. तरी पण तो 10 वेळा ट्रान्सलेट करणार आहे. हा स्मार्टनेस जे-आय-टीकडे असल्यामुळे जे-आय-टी म्हणतो, "अरे हीच तर लाईन मी मगाशी ट्रान्सलेट केली होती. मग सारखी-सारखी का करू? मी तिला एकदाच ट्रान्सलेट करणार आणि तुम्ही म्हणाल तेवढ्या वेळा एक्झिक्यूट करा." म्हणजे इथं आपण ट्रान्सलेशन टाईम वाचवतो. दॅट इज अ डिफरन्स बिटवीन व्हॉट? इंटरप्रिटर अँड जे-आय-टी. मला प्लीज एवढा इंटरप्रिटर आणि जे-आय-टीचं वर्किंग मेकॅनिझम मधला डिफरन्स कळला असेल ना, मला 1 टाइप करा राव. कारण हा ऑल्वेज आस्क्ड क्वेशन. मला सांगा हा तेजसनी प्रश्न विचारलाय. ह्याचं उत्तर का नाही दिलं तुम्ही? म्हणजे ह्याचं उत्तर काय द्याल? सर, मग जे-व्ही-एममध्ये जे-आय-टी ॲड करण्यापेक्षा इंटरप्रिटरलाच जे-आय-टी सारखं का नाही बनवलं? बनवू शकले असते. माणूस आहे म्हणजे त्याला बनवायला काय प्रॉब्लेम? पण मला सांगा, मला सांगा, एक गणित सांगतो. तुम्ही लहानपणी पत्त्यांचा बंगला केला असेल, माहिती आहे का पत्त्यांचा बंगला? जस्ट इमॅजिन. ह्याच्यावर असे पत्ते उभे केले असतील. ओके. केलाय कधी पत्त्यांचा बंगला? आता तुम्हाला माहिती आहे हे पान ठेवायला जाताना चुकून पत्त्यांचा बंगला पडतो. एवढा पडतो समजा पत्त्यांचा बंगला. आता काय कराल रे तुम्ही? हा सगळा बंगला पाडून नवीन बांधाल का परत ह्याच्यावर नवीन पानं जोडून बंगला बांधाल? एक्झॅक्टली. ऑलरेडी इंटरप्रिटर आहे ना. जे-डी-के 1 पासून इंटरप्रिटर आहे. सेम. मला सांगा इंटरप्रिटर ऑलरेडी त्याचं काम करतोय मग त्याच्यात कशाला ढवळाढवळ करा? वेगळं काम करणारा कायद्यात जे-आय-टी बनवा आणि जे-व्ही-एमला सांगा लूपिंग वाले स्टेटमेंट जे-आय-टीला दे आणि हे स्टेटमेंट ह्याला दे. मला सांगा घरात 2 भाव असतात. त्यावेळेस अवघड काम मोठ्या भावाला सांगितलं जातं, सोपं काम छोट्या भावाला सांगितलं. एक्झॅक्टली जे-व्ही-एम इज डूइंग. क्लिअर हे प्रश्नाचं उत्तर कळलं सगळ्यांना? माणूस म्हणलं इंटरप्रिटरमध्येच ॲड करता आला असं, पण इंटरप्रिटर ऑलरेडी रनिंग मोडमध्ये आहे. मग त्याच्यात ढवळाढवळ त्या प्रोग्राममध्ये करण्यापेक्षा एक नवीन प्रोग्राम म्हणून तो जे-डी-केमध्ये ॲड केला गेला. जे-व्ही-एममध्ये ॲड केला गेला म्हणून जे-आय-टी वेगळा बनला बाकी काय. त्यामुळे इथे जे-व्ही-एमला कळतं कुठलं काम जे-आय-टीला द्यायचं, कुठलं काम इंटरप्रिटरला द्यायचं. होप सो तुम्ही ॲग्री असाल ह्या एक्सप्लेनेशन. हां, जर पहिल्यांदाच जे-व्ही-एम बनवताना जर इंटरप्रिटर्स असा बनवला असता तरी चाललं असतं. ऑब्व्हियसली ना माणसाला चुकांमधून कळतं ना, की वी आर वेस्टिंग सम टाईम. मग आपल्याला असं काही ॲप्लिकेशन करता येईल का जे आपलं कमी टाईममध्ये करून घेता येईल, राइट? प्लीज आपण त्यावेळेस जावाला तुम्ही असं नका विचारू त्यांना त्यावेळेस कळलं नाही का? प्लीज आपण अशा काळात जावाला बघतोय, ज्याच्या आधी फक्त एकच फेमस लँग्वेज होती सी आणि सी. विचार करा त्यावेळेस डेव्हलपर, रिसोर्सेस विचार करा इंडियामध्ये तर आय-टी नावाचा वर्ड सोडा, कंपनी पण नव्हती विचार करा. 1994 साली विंडोज आलं होतं. विंडोज ऑपरेटिंग सिस्टम.
त्या काळात लोकं जर अशी लँग्वेज बनवते, तर थोड्या तर खामिया राहणार ना सुरुवातीला. खामिया पुढे गेल्यावर इम्प्रोव्हाईज होणार. थिंक लाइक दॅट. मग तुम्हाला ते आन्सर जस्टिफाईड वाटेल, जे पत्त्याच्या बंगल्यावरनं सांगितलं. ओके. हे ॲग्री का सगळे ह्या उत्तराशी? म्हणजे इज इज दिस ओके? की जे-आय-टी नंतर का ॲड केलं गेला इंटरप्रिटरमध्येच ढवळाढवळ करण्याच्या ऐवजी. ओके. सो जे-आय-टी हॅज इम्प्रोव्हाइज्ड युअर एक्झिक्युशन. ओके. म्हणजे जो कोड जे-आय-टीला दिला जातो ना, जे-व्ही-एमकडून त्या कोडला टेक्निकल भाषेमध्ये हॉटस्पॉट म्हटलं जातं. व्हाय हॉटस्पॉट? कारण तो कोड असा आहे, की एकच कोड एन नंबर ऑफ टाईम रन केला जाऊ शकतो. ओके. येस. सो धिस इज अ स्टोरी. बघा बरं वाचून कळते का? जे-आय-टी कंपायलर इन अ जावा इज अ पार्ट ऑफ जे-व्ही-एम. त्यांनी काय केलं प्रोग्रामचं स्पीड ऑफ एक्झिक्युशन वाढवलं. ॲप्लिकेशनला कमी वेळात रन करून देऊ लागला. त्यामुळे ते म्हणलं, की इम्प्रूव्ह दी परफॉर्मन्स राइट? आणि इथं बघा तो हॉटस्पॉट शब्द आला. असा ब्लॉक ऑफ कोड गिव्हन टू जे-आय-टी कंपायलर इज कॉल्ड ॲज हॉटस्पॉट. ओके. जे-आय-टी आणि इंटरप्रिटर वेगळे नाही. दोघं एकमेकाचे हात पकडून चालतात. म्हणजे बोथ द जावा इंटरप्रिटर अँड जे-आय-टी कंपायलर वर्क्स सायमल्टेनियसली आणि पर्पज इज व्हॉट? टू ट्रान्सलेट बाईट कोड. बाईट कोड हा सी-पी-यूला कळणारा नाहीये. तो कुणाला कळणारा असतो? तो कोणाला कळणारा असतो? आपल्या जे-व्ही-एमला. म्हणजे बाईट कोड हा फक्त आणि फक्त जे-व्ही-एमला कळणार असतो. त्याचं काम असतं, की तो बाईट कोड कळलं ना, मशीन कोडमध्ये कन्व्हर्ट करायचा आणि एक्झिक्यूट करून घ्यायचा. ओके. क्लिअर. सो व्हॉट इज अ जे-व्ही-एम? येस. इट इज अ रनटाईम एन्व्हायर्नमेंट ज्याची जबाबदारी असते तुमचा पूर्ण जावाचा प्रोग्राम एक्झिक्यूट करून घ्यायची. ओके. येस. आणि बाईट कोड. बाईट कोड इज व्हॉट? Okay. It is a code that is understood and interpreted by what? Java Virtual Machine. Okay. कळतं? इट इज नॉट सिमिलर टू मशीन. ठीक आहे. असं डॉक्युमेंट बनवलंय मी इथे राइट लिटरली. स्टोरी ऑफ कंपायलर, जे-व्ही-एम, जे-आय-टी आणि इंटरप्रिटर यांचे रोल काय आहेत? म्हणजे कंपायलर म्हणजे नक्की काय करतो? बरोबर ना? जे-व्ही-एम म्हणजे नक्की काय? जे-आय-टी काय? इंटरप्रिटर काय? असं मी एक डॉक्युमेंट बनवलं. ठीक आहे. आता नीट ऐका स्टोरी. आता मला सांगा, ओके. माझ्या मशीनवर जो बाईट कोड आहे, तो मी जर कॉपी केला आणि पेन ड्राईव्हमध्ये तुम्हाला दिला आणि म्हणलं तुमच्या मशीनवर रन करा. तुम्ही हा समजा कॉपी करून मी हा समजा पेन ड्राईव्हमध्ये मी कॉपी करून तुम्हाला दिला. तुम्ही समजा इथं पेस्ट केलाय. लेट्स से आपण आता ह्याला काय करू माहिती आहे का? कॉपी करू. लेट्स से तुम्ही असं काहीतरी फोल्डर बनवलेलं असेल, टेम्प नावाचं. ओके. आणि त्याच्यात असेल कोड राइट. समजा तुम्ही तुमच्याकडे फक्त एवढाच बाईट कोड आहे माझा राइट. आणि तुम्ही आता इथे कमांड प्रॉम्प्ट उघडताय. काय कराल रे तुम्ही? येस. मला सांगा, "सर माझ्याकडे तर Intelचा प्रोसेसर नाहीये. माझ्याकडे तर आहे. माझ्याकडे तर Windows पण नाही, Linux आहे." तुम्ही काय कराल? तुम्ही जावा कंपाईल कराल का रे? कंपाईल केलेल्या कोडला कंपाईल नाही करणार. तुम्ही डायरेक्टली काय कराल? जावा डेमो एंटर आणि तुम्हाला कळेल हॅलो वर्ल्ड आउटपुट. आलं? येस. आता मला सांगा, तुमच्याकडे Linux असू द्या, म्हणजे मला असं म्हणजे माझ्यापेक्षा कुठलीही वेगळी ऑपरेटिंग सिस्टम असू द्या, माझ्यापेक्षा कुठलाही वेगळा सी-पी-यू असू द्या, डझंट मॅटर. मी माझ्या मशीनवर कंपाईल केलेला कोड तुमच्या मशीनवर रन होणार आहे. आणि तुमची मशीन कुठली का असेना, इट डझंट मॅटर. का बरं? कारण माझा कोड जो माझा कंपायलर आहे, एरवी बघा सीचा कंपायलर काय करतो रे सीचा कंपायलर? तुम्ही शिकलात सी प्रोग्रामिंग हे सगळं बघा मागच्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील ना, हे लय भारी शिकायला भेटतं. सीचा प्रोग्राम काय करतो रे? सीचा प्रोग्राम सीचा प्रोग्राम काय करतो? सीचा कंपायलर काय करतो? सीच्या प्रोग्रामला कंपाईल करून मशीन कोड जनरेट करतो. आता हा कोड मी Linuxवर नाही ना रन करू शकणार. हा फक्त Windowsवरच रन होणार आहे. हा पेन ड्राईव्हमध्ये कॉपी करा आणि Linuxवर रन करा. नाही रन होणार. तसं जावाचं नाहीये. कारण जावाला जगावर राज्य करायचं होतं. म्हणून जावा काय म्हणली, आपल्या कंपायलरला डायरेक्ट मशीन कोड जनरेट करायला नाही लावायचा. आपल्या कंपायलरला बाईट कोड जनरेट करायला लावायचा आणि प्रत्येकाकडे तर जे-व्ही-एम, जे-डी-के इन्स्टॉल्ड असेलच ना. म्हणून बघा, जावाचा प्रोग्राम कुठल्याही कॉम्प्युटरवर असेल, राइट? हा म्हणजे हा डॉट क्लास फाईल कुणाच्याही कॉम्प्युटरवरनं जरी तुम्ही आणली असेल, तरी तुमच्या मशीनवर रन होईल. कारण हा मशीन कोड नाहीये. हा असा कोड आहे, जो तुम्ही
डायरेक्ट सीपीयूला कधीच देणार नाही. तुम्ही कुणाला देणार आहात? जेव्हीएमला देणार आहात. जेव्हीएमला दिला की त्याचं काम काय आहे? त्या कॉम्प्युटरवर कोणता सीपीयू आहे त्याच्यानुसार मशीन कोड जनरेट करणे आणि त्याला एक्झिक्यूट करून. कळलं का तुम्हाला? येस. म्हणून लोकं जावाला काय म्हणायला लागली त्यावेळेस माहिती आहे? जावा इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. इंडिपेंडंट प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे थोडक्यात कुठल्याही ओएसवर कोड चालेल. अँड आर्किटेक्चरल न्यूट्रल. आर्किटेक्चरल न्यूट्रल म्हणजे काय? कुठल्याही प्रोसेसरवरती, सीपीयूवरती चालेल. म्हणजे मी जर कंपाईल केलेला कोड लक्षात घ्या, मी गॅरंटेड म्हणू शकतो वर्गात जेवढी मुलं आहेत सगळ्यांच्या मशीनवर रन होणार. कारण मला माहिती आहे हा मशीन कोड नाही. म्हणजे हा सीपीयू स्पेसिफिक कोड नाही. हा काय जेव्हीएम स्पेसिफिक आणि सगळ्यांच्याकडे जेडीके इन्स्टॉल्ड आहे. येस, हा कोड प्रत्येकाच्या मशीनवर चालणार आहे. ही ॲश्युरिटी जावाने दिली म्हणून जावा त्यावेळेस म्हणायला लागलं 1996 मध्ये जावा लँग्वेजमध्ये केलेले प्रोग्राम हे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आणि आर्किटेक्चरल न्यूट्रल असतात. कळलं? सो दॅट इज वन ऑफ द ग्रेट फीचर गिव्हन बाय जावा. म्हणजे हा त्यावेळेस ट्रेंड नव्हता. सी-सी-पी-पी मशीन डिपेंडंट होत्या. म्हणजे ज्या मशीनवर कंपाईल केलाय कोड त्याच मशीनवर चालणार. दुसऱ्या मशीनवर तो कंपाईल केलेला कोड चालणार नाही. म्हणून सी-सी-पी-पीला काय म्हणतात? मशीन डिपेंडंट लँग्वेजेस. ओके. जस्ट एक उदाहरण म्हणून बघा, हे मुलांना कळावं म्हणून मी डिझाइन केलंय. एक सिंपल. एक युजर साताऱ्यात आहे. आता मी त्यावेळेस एक्झाम्पल बनवलं असेल, राइट? जस्ट लूक ॲट दिस. आत्ता जे बोललो ना, ते डायग्रामॅटिकली सांगितलं. एक युजर साताऱ्यात बसलाय. त्यांनी नोटपॅड किंवा काहीतरी सबलाईम किंवा आयडी वापरून डेमो.जावा बनवली. कंपाईल केला. आता मला सांगा हा कंपाइलर बाईट कोड बनवला आणि तुम्ही तुमच्या मशीनवर जो तुम्ही जेडीके इन्स्टॉल केलाय ना, त्याच्यात जेव्हीएम असणार आहे ना, तो जेव्हीएम रन करेल. तो अंडरलेइंग ओएस कोणती आहे ते बघेल आणि ते तुमच्या इंटेल बघा इंटेलचा प्रोसेसर दाखवला. त्याच्याकडून हे रन करून. ओके, दॅट इज वन स्टोरी. मग आता समजा लॉकडाऊन निघालं, तुम्ही केलेला प्रोग्राम जो काय आहे, राइट? ओके. तुम्ही केलेला प्रोग्राम हा बाईट कोड क्लास पेन ड्राईव्हमध्ये घेऊन पुण्याला आला. कुठे आला? पुण्याला आला. आता पुण्याला आल्यावरती तुम्हाला कोड कंपाईल करायची गरज नाही, कारण ऑलरेडी तुम्ही कंपाईल केलाय ना रे हा कोड. मी कलर वेगळा घेतो. तुम्ही ऑलरेडी काय केलंय कोड? कोड कंपाईल केलाय ना? येस. ओके. येस. त्यामुळे काय तुम्ही डायरेक्टली जेव्हीएमला देणार आहात. म्हणजे मला सांगा तुमची डेमो डॉट क्लास तुम्ही डायरेक्ट कशाला देणार आहात? जेव्हीएमला. प्लीज रन कर. पण सर मी पुण्याला आल्यावर मित्राच्या कॉम्प्युटरवर तर लिनक्स आहे. त्याच्यावरती तर AMDचा Ryzen 5 नावाचा प्रोसेसर आहे. तरी सुद्धा रन होणार. कारण का डेमो डॉट क्लास डायरेक्ट सीपीयूला दिलीच जात नाही. सीपीयू आणि त्याच्यामध्ये कोण असतो? जेव्हीएम असतो. म्हणजे सर जगाने तुम्हाला आता एक प्रश्न कळला का काय? एका कॉम्प्युटरवर आता तुम्ही म्हणाल, "सर तुम्ही मग डेमो डॉट जावा का नाही घेऊन गेला?" आता मला सांगा हा माझा प्रोग्राम आहे, हे माझं सॉफ्टवेअर आहे. ह्याला डबल क्लिक केलं की डायरेक्ट सोर्स कोड दिसतो ना रे. समजा हे तिकीट बुकिंगचं सॉफ्टवेअर आहे. आता हा कोड जर मी तुम्हाला WhatsAppवर शेअर केला, तुम्ही त्याला ओपन केलं, तर हा तुमचा कोड झाला ना रे. तुम्ही ह्याच्यात चेंजेस करून हॅलो सॉफ्टवेअर फ्रॉम टेक्नोकॉम्प अकॅडमी ते काढून सॉफ्टवेअर बाय सचिन असं करून विकाल. त्यापेक्षा मी तुम्हाला बाईट कोड दिला, तर तुम्ही ह्यात चेंजेसच करू शकणार नाही, कारण तो ह्युमन रिडेबल फॉर्ममध्येच नाही. कळलं का तुम्हाला? येस. आता बघा मला सांगायचं काय, का बरं तुम्ही जावानी स्वतःला असं बनवलं? कळतंय? येस. हा बाईट कोड तुम्ही दुसऱ्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल केला, तर तुम्ही फक्त ऑब्व्हियसली त्याला डबल क्लिक केला त्यातला सोर्स कोड कळणार आहे. त्याला केवळ आणि केवळ तुम्ही फक्त रन करू शकता. प्रश्न असा आहे प्रश्न असा आहे येस. प्रश्न असा आहे, सी लँग्वेजला फक्त कंपायलर असतो. इंटरव्ह्यूअर विचारतो, C++ला कंपायलर असतो. ओके. पायथनला फक्त इंटरप्रिटर असतो. मग जावा लँग्वेजलाच का कंपायलर आणि इंटरप्रिटर आहे? मला हे सांगायचं होतं. त्याचं उत्तर आहे बिकॉज जावाला जगावर राज्य करायचंय. एका मशीनवर कंपाईल केलेला कोड जगातल्या कुठल्याही मशीनवर रन होऊ शकतो. ह्याची गॅरंटी 1996 साली जावाला द्यायची होती. म्हणजेच जावाला काय बनायचं होतं? माझ्या एका मशीनवर केलेला कोड कुठल्याही मशीनवर, कुठल्याही ओएसवर
बिनधास्त रन होईल, ॲश्युरिटी आणि देण्यासाठी येस. जगावर राज्य करणं म्हणजे काय माहिती आहे का? इंग्रजांसारखं नाही बरं का. अमेरिकेत बसलेला माणूस कुठलाही प्रोग्राम कंपाईल करेल आणि मला तो इंडियात तो बाईट कोड पाठवेल. तो बाईट कोड माझ्या मशीनवर रन होणार याची गॅरंटी त्यालाही आहे, मलाही सगळ्यांनाच आहे. पहिलं तसं नव्हतं. मी Cचा कोड जर Intel 5 वर लिहिला, तर तो Ryzenवर रन होणार नाही हे 100% शुअर होतं. मग Ryzenच्या प्रोसेसरसाठी वेगळा कोड लिहिला जायचा त्या काळी. प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्सी आणि आर्किटेक्चरल न्यूट्रल हे फीचर अचीव्ह करण्यासाठी जावा इज हॅव्हिंग कंपायलर अँड इंटरप्रिटर असं तुम्ही उत्तर देणं गरजेचं आहे. प्रामाणिकपणे प्लीज डाउट असेल तर विचारा. जावामध्ये कंपायलर आणि इंटरप्रिटर हे दोन्ही पण का आहेत? रादर काही लँग्वेजेसमध्ये फक्त एक असतं. हे एक्सप्लेनेशन कळलं असेल तर 2 प्रेस करा. सर येस वी हॅव अंडरस्टूड. म्हणून जावाला येस, सीला काय म्हणतात? सी इज कंपाइल्ड लँग्वेज. जगावर राज्य म्हणजे कसं रे? अरे इंडियात इंटरनेट नव्हतं रे 1996 साली. कळलं का तुम्हाला? म्हणजे 1996 साली माहिती आहे का, अ, अ, 10-20 घरांच्या मध्ये एक टीव्ही असायचा. म्हणजे एवढी गरिबी होती आपल्याकडे, राइट? विचार करा त्या काळी लोकं अशी लँग्वेज बनवत होती आणि त्यांना असं त्यावेळेस असा थॉट होता, की अरे अ, एका कॉम्प्युटरवर जर प्रोग्राम केला, सोर्स कोड दिला तर त्याचा मालक होईल तो. मग सोर्स कोड देण्यापेक्षा काय द्यायचं आपण दुसऱ्याला? त्याचा कंपाइल्ड कोड द्यायचा. त्याला म्हणायचं एवढा रन कर फक्त. आता ह्याच्यात चेंजेस केले ना, तुम्हाला गंमत बघायची का? आता ह्यानी जर पहिली गोष्ट चेंजेस करू शकणार का नाही? हॅलो वर्ल्ड कुठंच दिसत नाही. तो चेंजेस नाही करू शकणार. तो होल अँड सोल फक्त मला सांगा, मी तुम्हाला जर डेमो डॉट क्लास दिला, तुम्ही काय करू शकता रे याला? याला फक्त आणि फक्त रन करू शकता. समजा हे तिकीट बुकिंगचं सॉफ्टवेअर आहे, त्याला तुम्ही आता चेंजेस नाही करू शकता. त्याला फक्त आणि फक्त काय करू शकता? रन करू शकता. विचार करा, म्हणजे काय सर? मी माझा कोड कंपाइलर वापरून कंपाईल करणार आणि तुमच्या मशीनवर फक्त जेडीके इन्स्टॉल करणार आणि तुम्हाला बाईट कोड देणार आणि म्हणणार तू आयुष्यभर हे तिकीट बुकिंगचं सॉफ्टवेअर वापर. ओके? ही फिलॉसॉफी जगाला त्यावेळेस जावाने दिली. म्हणून जावाकडे कंपाइलर आणि इंटरप्रिटर म्हणजे व्हाय जावा इज हॅव्हिंग कंपाइलर आणि इंटरप्रिटर तर त्याचं हे मेन रिझन. ओके. सो सोर्स कोड तर द्यायचा नाही. मग त्याला कंपाईल कोड द्यायचा. आता सगळे कंपाइलर मशीन कोड जनरेट करतात. मग आपल्या कंपाइलरला सांगायचं मशीन कोड जनरेट नको करू, फक्त JVMला कळणारा कोड जनरेट कर. आणि ज्याच्या मशीनवर तुम्ही हा डेमो डॉट क्लास रन करणार आहात, त्याच्याकडे मात्र JVM पाहिजे बरं का. ओके. आणि मग तो बाईट कोड JVM तुमच्या कळणाऱ्या मशीन कोडमध्ये ट्रान्सलेट करेल आणि एक्झिक्यूट करेल. ओके. अशा प्रकारे त्यावेळी जगाला प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आणि सीपीयू इंडिपेंडंट लँग्वेज जगाला मिळाली आणि तेव्हापासून फिलॉसॉफी आली. एका मशीनवर केलेला कोड जगातल्या कुठल्याही कॉम्प्युटरवर चालू शकतो. जगातल्या त्यावेळेस नाही, इथून पुढे किती वर्ष आली, कुठल्याही मशीनवरती चालेल. लिटरली मी जर आता तुम्हाला कळतं ना, WhatsApp ग्रुपवर आता मी ही शेअर करून ठेवतो. डाउनलोड करा आणि तिला रन करा. ते रन होईल ना रे? शेअर केली. आता माझ्या मशीनवर आहे. मला माहिती आहे का तुमची कुठली मशीन आहे? कोण कॉम्प्युटरवर असेल तर बघा इन्स्टॉलेशन झालं असेल तर तिला रन करून बघा. आता मला माहिती आहे का तुमच्याकडे कुठलं मशीन आहे? म्हणजे रन होणार. ओके. आता तुम्ही रन करताना कसं करा कंपाईल नका करू. तुमच्याकडे फक्त ही डेमो डॉट क्लास आहे बरं का. तुम्ही डायरेक्ट कमांड प्रॉम्प्ट उघडा आणि तिला म्हणा जेव्हीएम ती जे डेमो रन कर. तुम्हाला पण हॅलो वर्ल्ड आलं पाहिजे. ओके. आता तुम्ही तिला उघडून बघितलं तुम्हाला काय दिसणार आहे का? काहीच दिसणार नाही. तर तो सोर्स कोड नाहीये. तुम्ही फक्त आणि फक्त त्याला काय करू शकणार? रन करू शकणार. एका मशीनवर कंपाईल केलेला कोड जगाच्या कुठल्याही मशीनवर रन होतोय. म्हणजे व्हॉट यू हॅव अचीव्हड? प्लॅटफॉर्म अँड आर्किटेक्चरल न्यूट्रॅलिटी. ओके. येस. म्हणून जावाला कंपाइलर आणि इंटरप्रिटर ह्या दोन्ही. ओके. आता बिलियन डॉलर वालं वाक्य. जरी जावा प्लॅटफॉर्म अँड सीपीयू इंडिपेंडंट असली, हेच सेल्फ मेड वाक्य बरं का रे, म्हणजे मी बनवलंय बघा. जरी जावा लँग्वेज जावा लँग्वेज, प्लॅटफॉर्म अँड सीपीयू इंडिपेंडंट असली तरी जावाचे प्रोग्रॅम प्रोग्रॅम रन करणारा JVM हा प्लॅटफॉर्म अँड सीपीयू डिपेंडंट आहे. ओके. सांगा बरं याचा अर्थ काय? जावाचे प्रोग्राम रन करणारा JVM हा मात्र काय?
प्लॅटफॉर्म बघा, जावा लँग्वेज इंडिपेंडंट आहे बरं का रे. जावा लँग्वेज इज इंडिपेंडंट. पण जावाचे प्रोग्राम रन करणारं जेव्हीएम डिपेंडंट आहे. हे वाक्य डायजेस्ट करा. तर का बरं? सांगू तुम्हाला? प्रूफ नंबर 1. तुम्ही जेडीके इन्स्टॉल केला होता? सांगा बरं. जेडीके डाउनलोड्सला गेला? गेला? इंटरव्ह्यूला कन्विन्स करायचं आपल्याला. सांगा बरं. लिनक्सचा असेल तर हे डाउनलोड करा म्हणतात. मॅक ओएस असेल Appleची तर हा डाउनलोड करा म्हणतात. विंडोज असेल तर हा डाउनलोड. म्हणजे प्रत्येक ओएसनुसार जेडीके वेगळा आहे. म्हणजे जेडीके ओएस डिपेंडंट. सर का बरं? का बरं? का बरं? कारण, कारण, कारण जावाचे प्रोग्राम रन करणारा जेव्हीएम मध्ये लिहिलेला आहे आणि सी कशी आहे? मशीन त्याचाही प्रूफ देतो. जावाचे प्रोग्राम रन करणारा जेव्हीएम सी मध्ये लिहिलेला आहे. पायथॉनचा प्रोग्राम रन करणारा पीव्हीएम सी मध्ये लिहिलेला आहे. सी मध्ये लिहिलेला आहे. प्रूफ देऊ? येस. प्रूफ नंबर 1. माझी सीची बॅच बघा बरं. सीच्या बॅचमध्ये जो मी सीचा प्रोग्राम कंपाईल केला त्याची काय बनली A.exe. आता ही लिनक्सवर चालणार. ओके. सांगा आपण जेडीके कुठे इन्स्टॉल केलं? डी ड्राइव्ह, बॅच 2026, कोर जावा बॅच 22, जेडीके बिन हे बिन. बिनमध्ये काय होते रे? सगळे प्रोग्राम होते बघा बरं. जावा सी डॉट ई जावा डॉट ई व्हॉट इज दिस? चालतील का हे लिनक्सवरती? नाही. हे विंडोजसाठी बनवलेले फाईल आहेत. तसे लिनक्ससाठी जावा डॉट आउट, जावा सी डॉट आउट बनवलेले असतात. आर यू गेटिंग? सेकंड प्रूफ. हे कळलं का तुम्हाला? हे जेडीके तुम्ही डाउनलोड केला, तुम्हीच डाउनलोड केलेला आहे. पण तुम्ही विंडोजवाला डाउनलोड केला. मग विंडोजला कळणार. म्हणजे लक्षात ठेवा, इथं असं प्रूफ भेटतंय, तुम्ही जो जेडीके डाउनलोड करताय, तो ज्या ओएसला सूट होईल तो करताय. म्हणजे ओएसनुसार जेडीके वेगळे. जेडीके म्हणजे काय रे? जेडीके म्हणजे काय? जेडीके म्हणजे काय? आपण शिकलो ना, जेडीके मध्येच जेव्हीएम असतो ना. एवढं तर आठवत असेल ना? आठवते ती डायग्राम? वेट. जेडीके डाउनलोड करता म्हणजेच त्याच्याबरोबर जेव्हीएम पण येतो ना रे. नुसतं हे शिकवलं आपण. जेडीके म्हणजे एवढं सगळं येतं त्याबरोबर जेव्हीएम पण आलेलं असतं ना. म्हणून हे वाक्य आहे, येस, जावाचे प्रोग्राम रन करणारा जेव्हीएम सी मध्ये लिहिलाय. सीपीयू डिपेंडंट जेव्हीएम आहे. हे वाक्य डायजेस्ट सगळ्यांना? येस. तुम्ही 3 टाइप कराल हे कळलं असेल तर. जावाचे प्रोग्राम इंडिपेंडंट आहेत. पण जावाचे प्रोग्राम रन करणारा जेवीएम इंडिपेंडेंट इंटरव्यूअरला सांगा इसीलिए तो वेबसाइट पे हर एक ओएस का अलग-अलग जेडीके रखा है, वरना एक ही जेडीके रहता ना, असं आहे. सगळं सोपं-सोपं करते बघ ना, विंडोजची इन्स्टॉलर फाईल काय आहे रे? विंडोजला कळते. मॅक ओएसला दिसतंय तुम्हाला? .dmg फाईल कळते. तर प्रत्येकाचा फॉर्मॅट वेगळा आहे. इथं काय कळते? .deb कळते. डीबी. प्रत्येकाचा फाईल फॉर्मॅट वेगळा. ओके? दॅट इज द स्टोरी. ओके. म्हणून म्हणतात जावा ही पोर्टेबल लँग्वेज आहे. जावा इज पोर्टेबल. का बरं? काही पुस्तकांमध्ये म्हणलं जावा इज पोर्टेबल. सेम रिझन. एका मशीनवर कंपाईल केलेली लँग्वेज एका मशीनवर कंपाईल केलेला जावाचा प्रोग्राम दुसऱ्या मशीनवरती बिनधास्त रन. ओके. सो काल काय एक्सप्लेन केलं मी? द फर्स्ट प्रोग्राम. आज काय एक्सप्लेन केलं मी? हा प्रोग्राम ज्यावेळेस तुम्ही कंपाईल करता आणि रन करता, त्यावेळेस बॅकग्राऊंडला काय घडतं? ओके. येस. सो बघा आउट ऑफ द लिमिट जाऊन मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतोय. कारण दिस इज एकमेव प्लेस जिथं तुम्ही इंटरव्ह्यूअरला इम्प्रेस करू शकता. ओके. डोंट वरी ह्या सगळ्या नोट्स मी तुम्हाला शेअर करणार. येस, आस्क मी एनिथिंग इफ यू हॅव डाउट इन युअर माइंड. सर काही डाउट असलं तर आम्ही विचारू. हा पहिला प्रोग्राम त्याचा एक्सप्लेन. येस. सर जेव्हीएम हा वेगवेगळ्या ओएससाठी वेगवेगळा मशीन कोड बनवतो का? हो, अरे कारण मला सांगणार आहे, की
मला सांग ना, मला सोपं-सोपं सांगू दे, की वेगवेगळा कोड बनवणार ना. आता मला सांग हा JVM माझ्या मशीनवर जर असेल, तर हा मशीन कोड Intelला कळणारा असेल ना रे, Intel प्रोसेसरला. ओके. आता जर हाच मी WhatsAppवर पाठवलेला डेमो डॉट क्लास तू रन केला. तुझ्याकडे जर AMDचा प्रोसेसर असेल, तर हा JVM म्हणजे हे इंटरप्रिटर आणि JIT जे AMD प्रोसेसरला कळणारा मशीन कोड जनरेट करतील ना. म्हणून तर म्हणतो ना, JVM ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, की जावाचा बाईट कोड जगातल्या कुठल्याही मशीनवर रन होईल. जर हा बाईट कोड डायरेक्ट ह्याला देणारा असता तर नसता कळला ना, कारण मी कंपाईल केलेला कोड आहे मला Intelवरच चालला असता. Intelच्या CPUवर चालला असता, AMDच्या CPUवर चालला असता. म्हणून मध्ये JVM आहे. म्हणून तर जावाला कंपायलरही लागला आणि काय लागलं इंटरप्रिटरही लागलं. त्यांनी लय डोकं लावून ह्याला इम्प्लांट केलंय लक्षात. ओके. आणि तुम्ही बिगिनर आहात, डोंट वरी. हे पुढं-पुढं जावाल ना, तसं हळू तुम्हाला छान कळेल ही फिलॉसॉफी काय आहे. हे मी म्हणजे मला नेहमी वाटतं मुलांना मला जे कळलंय ते कळावं. पण ते आपल्या डोक्यात असतं ना, अरे 1-2 ने 2-2 कंपाइलर का वापरले, 2-2 ट्रान्सलेटर का वापरले? ठीक आहे. येस, जर काही डाउट नसेल तर मग ओके टाइप करा. मग मी रेकॉर्डिंग थांबवतो आणि आपण उद्या भेटूया. जावाची पुढची स्टोरी कंप्लीट थँक यू.